इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। आपल्या आईसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका 32 वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह पुरून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून ही घटना 24 ते 28 मे दरम्यान सौंदणी तालुका मोहोळ येथे घडली। नेताजी तानाजी नामदे राहणार सौंदणी तालुका मोहोळ असे खून झालेल्याचे नाव आहे, तर विकास मारुती गुरव राहणार सौंदणे असे संशयिताचे नाव आहे। विकास गुरव यास पोलिसांनी अटक केली आहे। त्याला न्यायालयासमोर उभे केले असता 2 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले। मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित व मृत हे दोघे एकाच गावातील रहिवासी आहेत। विकास यास नेताजीचे आपल्या आईसोबत प्रेम संबंध असल्याचा संशय होता। दरम्यान नेताजी हा गावातील गिरणीत दळण दळण्यासाठी 24 मे रोजी गेला होता। तो अद्यापपर्यंत घरी न आल्याने तानाजी नामदे यांनी गिरणीत जाऊन चौकशी केली असता नेताजी हा दळण ठेवून अर्ध्या तासात येतो असे सांगून गेला आहे। तो अद्याप आला नसल्याचे गिरणी मालकाने सांगितले। दरम्यान नेताजीचे वडील तानाजी नामदे यांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार मोहोळ पोलिसात नोंदवली होती। नेताजी याचा गावात शोध घेत असताना सौंदणीतील आदित्य वाघमारे यांनी नेताजीला मोटरसायकलवर विकास गुरव याच्या घरासमोर पाहिल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान नेताजी घरी न आल्याने तानाजी नामदे यांना विकास गुरव यानेच नेताजीचे बरे वाईट केल्याचा संशय होता। दरम्यान फिर्यादी दाखल होताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे, अमोल जगताप, संदेश पवार या पथकाने संशयित विकास गुरव यास अटक केली व कसून चौकशी केली असता त्याने नेताजीचा खून करून मृतदेह शेतात पुरून ठेवल्याचे कबूल केले। संशयित विकास याच्या सांगण्यावरून पुरलेला मृतदेह बाहेर काढून सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले। या घटनेची फिर्याद तानाजी तुकाराम नामदे वय 58 राहणार सौंदणे यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन आतकरे करत आहेत।